हाय नमस्कार, सोनाली फॅशन डिझायनर. ब्लाऊज शिवत आहे मी आरी वर्कचा. पैठणी साडीचं ब्लाऊज आहे. स्लीवला पण आरी वर्क आहे, बॅक साईडच्या गळ्याला पण आरी वर्क आहे. अस्तर कटिंग करून घेत आहे मी. पैठणी साडीवर ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीसवर पण कट करून घेत आहे. मला अर्जंट द्यायचे ब्लाऊज संध्याकाळी, म्हणून मी कट करून पटकन शिवायला बसत आहे. अस्तर कट करून घेतला. आता ब्लाऊज पीसवर कट करीत आहे मी. स्टिच करायला पण टाइम लागतो. हा ब्लाऊज गळ्याला आरी वर्क असल्यामुळे सांभाळून शिवावं लागतं, नाही तर सुई तुटते. पहिल्यांदा स्लीव जोडून घेत आहे मी. मधला पॉइंट काढून घेते. डिझाईन एका साईडला होत नाही. टाचणी पिन पण लावून घेऊ शकता, म्हणजे हलत नाही, इकडं तिकडं हलत नाही. शिलाई मारून घेते. शिलाई मारल्यावर जास्तीचा कपडा आहे ते कट करून घ्यायचा आणि पलटी मारून घ्यायची. दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारल्यावर वरतून एक शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारल्यावर चांगली फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो, फुगा पडत नाही बाहीला. एक्स्ट्राचा कपडा आहे ते कापून काढायचा. ब्लाऊज पीसचं कापड आहे ते काढून टाकायचं एक्स्ट्राचं. बघा असं झाली स्लीव. दुसरी पण जॉईंट करून घेते आणि बाकीचा कट करून घेते. दोन्ही पण स्लीव जॉईंट करून झाल्या. फ्रंट भाग जॉईंट करून घेते. आता कटोरी जोडायचा साईडचा. अस्तर जॉईंट करून घेतलं. बाकीचा राहिलेला एक्स्ट्रा कपडा कापून टाकायचा. दुसरे पण साईडचा भाग जॉईंट करून घेते. कटोरीचा पण जोडून घेतला बघा, दोन्ही पण कटोरी. नवीन असला तुम्ही तर टाचणी पिन लावून घ्या त्याला, म्हणजे हलत नाही कपडा.
कटोरीला फुगा नाही पडत. मी एकच लावून घेतली. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा. क्रॉस पट्टी पण जॉईंट करून घेतली. दाब शिलाई मारून पलटी मारून एक शिलाई वरतून मारली आणि एक्स्ट्राचा कपडा कापून टाकायचा. दुसरे पण जॉईंट करून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा कापून टाकला. सगळे भाग जॉईंट करून घेतले. आता बॅगचा गळ्याला शिलाई मारून घ्यायची. बाकीचा कपडा कापून टाकायचा. शिदा कपड्यावर उलटी शिलाई मारून घेतली आणि आतमध्ये कट लावून पलटी करून घेतला गळा. आणि आरीवर्कचा ब्लाऊजचा गळा काढताना एकदम डिझाईनच्या बाहेर आलं पाहिजे, नाही तर सुई तुटते. एकदम हळूहळू शिवावं लागतंय. डिझाईनच्या वरती सुई येऊ द्यायची नाही. दाब शिलाई मारून घेतली आणि पलटी केला गळा आणि वरतून एक शिलाई मारून घेतली. मने आडवं येत होतं म्हणून हळूहळू शिलाई मारत होते. पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून घेतली. आणि बाकीचा राहिलेला कपडा सगळा कट करून टाकायचा ब्लाऊज पीसचा. बघा असं झालाय आपला गळा. पाठीमागं टक्स मारून घ्यायचे. डबल शिलाई मारून घ्यायची टक्सला. बघा असं झाला आपला गळा. बघा असं झालं आरीवर्कचा डिझाईनचा गळा. कटोरी
पूर्ण जॉईंट करून झालेत माप. असा शिवून झालाय ब्लाऊज पूर्ण. आरीवर्कचा ब्लाऊज पैठणी साडीवरला आहे. कसा वाटतो मला कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.